MSCIT मधील प्रश्न इफ फंक्शन वापरून कॉलम जी मध्ये YTD ची गणना करा. जर ॲक्च्युअल अमाऊंट रिक्त असेल तर फॉरकास्ट अमाऊंट प्रविष्ट करा, अन्यथा ॲक्च्युअल अमाऊंट प्रविष्ट करा. हा प्रश्न सोप्या पद्धतीने करण्यासाठी समोर दिसणारा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर YTD कॉलममध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर चला आपण आता हा फॉर्म्युला वापरूया. सर्वप्रथम काय YTD कॉलममध्ये इक्वल इफ ब्रॅकेट स्टार्ट टाकायचं आहे. त्यानंतर ब्रॅकेट टाकल्याच्या नंतर आपल्याला F5 टाकायचं आहे. त्यानंतर ग्रेटर दॅन 0 सिंगल कॉमा परत F5 टाकायचं आहे. त्यानंतर परत सिंगल कॉमा द्यायचा आहे आणि सिंगल कॉमा दिल्याच्यानंतर परत E5 टाकायचं आहे आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. पाठीमागे दाखवल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म्युला YTD कॉलममध्ये टाकायचा आणि एंटर करायचं आहे. आपल्याला काय होईल तो प्रश्नाचं उत्तर येईल. अशाच प्रकारे प्रश्न करण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.